नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लेखा कोशागारच्या सर्व विभागाच्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मागील महिन्यामध्ये लेखा कोशागारच्या सर्व पेपर झालेले होते, परंतु आता एक महिना उलटून गेल्यानंतरही आता रिस्पॉन्स शीट आली नव्हती। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वच विभागाच्या एकत्रच रिस्पॉन्स शीट आलेले आहेत आणि या सर्वांचे लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व जाहिराती तुम्हाला या एकाच चॅनलवर मिळणार आहे। त्याच्यामुळे आपलं चॅनल जॉईन करायला विसरू नका। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काल सांगितलं आहे की नगर परिषद नगरपंचायत गट क गट ड यांच्या 3215 पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या जाहिराती येणार आहेत यासुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर माहिती दिली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखा कोशागारच्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेल्या आहेत। तुम्ही ज्या विभागाच्या पेपर दिलेले आहेत, म्हणजे जर कोकण विभागाचा पेपर दिला असेल तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट लेखा कोशागार कोकण विभाग याच्यावर लॉग इन व्हाल। तेथे तुम्हाला इथे यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील। त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची ऑप्शन भेटेल। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखा कोशागार या पदभरतीमध्ये किती मार्क मिळालेले आहेत आणि तुम्ही कोणत्या विभागामधून पेपर दिलेला आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याचप्रमाणे आपण कट ऑफ किती लागू शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ, याच्यावर मी सुद्धा एक व्हिडिओ बनवेल। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपले मार्क्स आणि तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म भरलेला आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।